देशभरामध्ये महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी बुद्धिस्ट वर्गातर्फे आंदोलन चालू आहे आणि त्या बिहारमधील आंदोलनाला संपूर्ण देशामधून राज्यामधून जिल्ह्यामधून पाठिंबा देण्यात येत आहे। त्याचाच एक भाग आज छत्रपती संभाजीनगर येथून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्यासाठी आम्ही पाठिंबा म्हणून आंदोलन करत आहोत। या आंदोलनाची महत्त्वाची भूमिका ही आहे, कायदेशीर आणि नैतिक। या देशामध्ये अनैतिक कोण असेल तर या देशातले सर्व ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी लोक आहेत। त्याचं कारण असं आहे, कुठल्याही धर्माच्या आदरस्थानामध्ये, प्रार्थना स्थळावर किंवा मंदिरामध्ये त्या धर्माच्याच लोकांना स्थान आहे आणि या व्यतिरिक्त जे संपूर्ण जगातील बौद्ध लोकांचं आदराचं स्थान आहे महाबोधी विहार बिहार, हे येथे सुद्धा ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण त्या कब्जाचं कायदेशीर असं आहे, बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजिंग कमिटी ॲक्ट 1949। म्हणजे या कायद्याच्या माध्यमातून 5 लोकांची विशेष नियुक्ती, म्हणजे जे बुद्धिस्ट नाही, कुठल्याही संस्थेमध्ये संख्येच्या बळावर तिथला कारभार चालतो। म्हणजे 9 पैकी 5 लोक हे अदर दॅन बुद्धिस्ट आहे आणि त्या कायद्याचा गैरवापर करून तेथील सर्व बुद्धांनी जे कर्मकांड नाकारलेले आहे, इतर ज्या काही गोष्टी आहे विषमतेच्या, त्या देव नावाच्या भूतावर जो विश्वास ठेवण्याचा प्रघात आहे तो बुद्धानं नाकारलेला आहे। या सर्व गोष्टीवर तिथं अंमल करण्यात येतो आणि म्हणून ब्राह्मणवादी लोकांकडून हे महाविहार हे बुद्धिस्ट लोकांकडे द्यायला पाहिजे। मुळामध्ये जो कायदा आहे ज्याचं नाव BTMC बुद्धिस्ट टेम्पल, मुळामध्ये बुद्धिस्ट लोकांमध्ये मंदिर असं म्हटलं जात नाही तर विहार म्हटलं जातं। बुद्धिस्ट लोक त्याला महाविहार म्हणतात आणि तो कायदा बुद्धिस्ट टेम्पल म्हणतो। आता जे काही आहे ते 1949ची गोष्ट आहे। 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये संविधान लागू झालं आणि या संविधानाच्या कलम 13 मध्ये असं सांगितलेलं आहे, या संविधानाच्या कायद्याच्या कलमाच्या विरोधात जर काही जुने काही कायदे असतील, रूढी परंपरा असतील, त्या सर्व यापुढे रद्द करण्यात येईल आणि त्याचं पालन करणं म्हणजे कायद्यानं गुन्हा होतो। तरी सुद्धा संविधान कलम 26 ते 30 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे। त्या धर्मीयांना त्यांचे प्रार्थना स्थळ निर्माण करणे, त्याचं मॅनेजमेंट करणे, त्यांच्या धर्माचा प्रसार करणे, त्यासाठी डोनेशन घेणे आणि सामाजिक कार्य करणे, असे 26 ते 30 कलमामध्ये संविधानाच्या सांगितलेलं आहे। म्हणजे सरळ भारतीय संविधानाच्या कलम 26 ते 30चं हा कायदा उल्लंघन करतो। म्हणून अनैतिक लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, आपण जर संविधानाप्रती प्रामाणिक असू तर आपलं सर्वप्रथम कर्तव्य आहे या देशाच्या केंद्र आणि राज्य सरकाराचं, या संबंधानं केंद्र आणि बिहार सरकारचं, की त्यांनी तो कायदा निरस्त करायला पाहिजे। तो संविधानाच्या विरोधात आहे, संविधानिक बाबी लागू करत नाही, बुद्धिस्ट लोकांचं तिथं त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे आणि म्हणून हे अनैतिक लोक तिथं जो तिथल्या पैशाचा अपव्यवहार करतात, मंदिरामध्ये भ्रष्टता निर्माण करतात, त्या बौद्ध विहारामध्ये तिथं जे काही रूढी परंपरा किंवा इतर प्रक्षेपण करणं लावलं त्यांनी, विष्णूचा 5 पांडवाचा अवतार बुद्धाला घोषित करणं किंवा तिथं इतर मूर्त्या आणून टाकणं, आणि म्हणून आम्ही त्या महाबोधी विहाराला ब्राह्मण आणि ब्राह्मणवादापासून मुक्त करू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा तर देतच आहोत, त्यासोबतच बिहार सरकार आणि
केंद्रीय सरकार यांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर तो कायदा निरस्त करा आणि संबंधित महाबोधी विहार या देशाच्या बुद्धिस्ट लोकांकडे वर्ग करा आणि या देशामध्ये शांतता सौहार्द राखण्यासाठी काम करा. हे आमचं आवाहन आहे या आपल्या माध्यमातून. धन्यवाद. जय भीम, जय मूल निवासी.